आपण बघितलं कर्वेनगरमध्ये प्रभाग क्रमांक 30 मध्ये जे काही भाषणं होत आहेत त्या भाषणामध्ये काही जण म्हणतात की कर्वेनगरचा विकास झालेला नाही. काही जण म्हणतात की पाणी पोटभर पाणी भेटत नाही आहे, ड्रेनेजची समस्या आहे. मग गेली 50 वर्षापासून हे इलेक्शन होत आलेलं आहे. 20 वर्षापासून आपण नगरसेवक आहात, 15 वर्षापासून नगरसेवक आहात. मग विकास तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे जे काही नवीन लोक थांबले आहेत इलेक्शनसाठी ते सांगतायत की विकास झालेला नाही आहे, पाणी नाही आहे. मग आता काय तुमच्यासाठी काय खडकवासला धरण आणून ठेवलं पाहिजे कर्वेनगरमध्ये? आणि आपण बघितलं की 2-3 मुलाखतीमध्ये भाषणामध्ये सांगितलं की SRA होऊन देणार नाही. अहो, जी लोक म्हणतायत SRA होऊन देणार नाही आहेत त्यांनीच काही दिवसापूर्वी मिटिंग केलेले आहेत, त्यांनीच फॉर्म वाटलेले आहेत. एक फॉर्म पाठीमागं किती पैसे भेटले तुम्हाला हे मला सांगायची गरज नाही आहे. पब्लिक काही वेळी नाही आहे. प्रभाग क्रमांक 30 मध्ये वडार वस्ती झाली आणि श्रमिक वसाहत झाले. हा जे सगळा प्रकार चालू आहे ना, लोकांना वेड्यात काढायचं काम चालू आहे. लोक पब्लिक शानी झालेले आहे. तुम्ही काही बोला, काही करा. आज आपण बघितलं 4-4 पक्ष बदलणारा म्हणतोय की मी विकासासाठी आलोय. आज एकाची मुलाखत बघितली मी 2 दिवसापूर्वी, म्हणले ट्रॉफिकचा प्रश्न झाला, म्हणजे आंबेडकर चौकात जो ट्रॉफिक होतोय तो ट्रॉफिक सोडवण्यासाठी मी इलेक्शन लढवतोय. अरे मग काही दिवसापर्यंत तुम्ही वेगळ्या पक्षात होता, त्यावेळेस तुम्ही आंदोलन केलं ना. कशासाठी केलं? की तो जो आपला कर्वेनगरचा ब्रिज आहे तो आंबेडकर चौकापर्यंत का नेण्यात आलेला नाहीये? का तो अर्धवट कट झाला? ते काय जो मधला जो रोड रिकामा ठेवला तो का मालकी हक्क आहे का कोणाचा? पण तुम्ही आंदोलन केलं, त्याचं पुढं काय झालं? सगळ्याच गोष्टी सगळ्यांना माहिती आहे, बोलायला लावू नका. तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला सुधारलं पाहिजे. तुम्ही काय बोलताय? वेड्यात काढायचं पब्लिकला पण किती काढायचं, त्याला पण एक लिमिट आहे. या सगळ्या गोष्टी मला खटकतायत. मी बोलतो, मी स्पष्ट बोलणार आहे. मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाहीये. सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जे चुकीच्या पद्धतीने जी भाषणं करतायत, पब्लिकला वेड्यात काढतायत, थांबवा. आणि ही जे लोक पक्ष बदलतायत ना, ही स्वतःसाठी बदलतायत, तुमच्यासाठी बदलत नाहीये. या पक्षाने मला न्याय नाही दिला, तुम्हाला न्याय नाही दिला, तुमचं कामं नाही केली. मी काही जण म्हणतात की मी त्या पक्षात गेलो की त्या पक्षात माझं काम होतं. मग अगोदरच्या पक्षात काम होत नव्हतं का? एक लक्षात ठेवा, माझी कर्वेनगर प्रभाग क्रमांक 30 मधल्या सर्व नागरिकांना विनंती आहे, हे जे लोक 4-4 जण 4-4 वेळा पक्ष बदलतात नाही, स्वतःसाठी बदलतात. तुमच्यासाठी काही नाही. तुम्हाला वेड्यात काढता येते, एवढंच मला सांगायचं आहे.